अहंकारी अर्जुन वागतो. रमामावशी, मला महत्वाचं काम आहे. मी आता नाश्ता नाही करू शकत. प्लीज मला पण एक डबा बांधून द्या. असं बोलून उठणार तो. वाढलेला नाश्ता पोटभर खाऊनच उठला होता. ते पाहून शकुंतला म्हणाल्या, मुले जर घरातच 3 वेळा पोटभर जेवली तर त्यांनाही आनंदच होतो ना. रमा ह्याला इशाऱ्याने दे असे सांगून नाश्ता संपवून गोळी घेण्यासाठी त्या खोलीत गेल्या. सायली नुकतीच बीकॉमच्या सेकंड इयरला शिकत होती. ती नाश्ता घेऊन कॉलेजला जाण्यासाठी आपल्या स्कूटीवर बसून निघाली. इकडे अर्जुन आदित्यने बनवलेला नाश्त्यावर अगदी खुश झाला होता. पण ते तोंडाने बोलून दाखवायला त्याचा अहंकार आड येत होता. तरीही कसाबसा एक प्लॅन वापरून दुपारच्या जेवणासाठीही त्याने तेच घेतले. खोलीत आलेला अर्जुनने विचार केला, ह्या अपशकुनी मुलीला मीच इस्त्री झाल्यानंतर पाठवलं होतं ना. कुठे गेली ही? असं विचार करत त्याने आपले घड्याळ घातले. नंतर पाकिट आपल्या खिशात कोंबले आणि संशयानेच गेस्टरूमचा दरवाजा हळूच उघडला. आदिती बेडच्या कोपऱ्यावर बसून कुठल्या तरी खोल विचारात हरवून गेली होती. तिला पाहून तो, ओ हो, मॅडमला नाश्ता इथेच हवाय वाटतं. आणून देऊ का मॅडम? असे म्हणत खोलीचा आत आला. कुठल्या तरी विचारात बुडलेल्या आदितीला अर्जुन इतका जवळ येऊन उभा राहिलेला समजलेच नाही. हॅलो अपशकुनी, असे म्हणत त्याने चुटके वाजवले तेव्हा ती बाणावर आले. तिने लगेच त्याच्याकडे पाठ फिरवली आणि साडीचं पदराचे टोक हातात गुंडाळ सर असे चोचरत म्हणाले, काय मॅडम, नाश्ता इथेच आणून द्यायचं का? त्याने टोमणा मारत विचारले. त्याचा बोलण्याचा उद्देश समजणार नाही इतकी आदिती मूर्ख नव्हती. थोडा धीर धरून ती म्हणाले, तसं काही नाही सर. तुम्हीच म्हणालात ना, तुझा चेहरा पाहिलाय, आज काय काय होईल माहीत नाही. म्हणूनच माझा हा अपशकुनी चेहरा पाहून माझ्यामुळे तुमचे काय बिघडू नये म्हणून तुम्ही जाईपर्यंत मी इथेच थांबण्याचा विचार केला बास. तिच्या आवाजात कोणताही चढ उतार नव्हता आणि काही उत्साहही नव्हता. हा गुड, हेच टिकून ठेव असे सांगून तो निघून गेला. आदिती तिथेच असलेल्या खिडकीवर हात ठेवून बाहेर पाहत राहिले. कार गेल्याचा आवाज आल्यावर ती खाली आली. पण तिला हे माहीत नव्हतं की अर्जुन कारच्या आरशात तिचा तो निस्तेज चेहरा पाहतच निघून गेला होता. आदिती कुठे गेली होतीस बाळा? असे विचारत रमाने तिच्या गालावरून हात फिरवला. आई, मी गेस्टरूममध्ये होते, ती म्हणाली. का ग बाळा? असे विचारल्यावर तिने आजूबाजूला एकदा नजर फिरवली. तिला तसे पाहताना पाहून रमाने विचारले, बाळा अशी का पाहत आहेस? आई, ते त्या मॅडम कुठे आहेत? तिने विचारले. तिच्या ह्या बोलण्यावर रमाला नक्की काय सांगावे हे सुचले नाही. नंतर विचारू असं विचार करत आधी नाश्ता कर चल असे म्हणून त्या तिला स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. रमाने दोघांच्या ताटात नाश्ता वाढला आणि त्या दोघींनी तिथे जमिनीवर बसून नाश्ता संपवला. त्यानंतर दोघींनी मिळून स्वयंपाकघरातील कामे आटोपली. बरोबर 10 वाजता ऑफिसमधील सर्व कर्मचारी सुई पडली तरी आवाज येईल इतके शांत आणि गंभीर झाले होते. अर्जुन शेतावत येत आहेत याचा तो पुरावा होता. त्या ऑफिसमध्ये अर्जुन जर थोडं शांतपणे किंवा सौम्यपणे कोणाशी बोलत असेल तर तो फक्त ऑफिसचा शिपाई सोमू याच्याशीच. ते का हे मी पुढे सांगेन. अर्जुनच्या ऑफिसमध्ये सर्वांसाठी युनिफॉर्म होता. विवाहित महिलांनी साडी नेसली पाहिजे आणि शरीराचा कोणतेही भाग दिसणार नाही अशा पद्धतीने ती नेसलेली असावी. तर अविवाहित मुलींनी फॉर्मल क्लॉथ्स घालून त्यावर कोट घातलेलाच पाहिजे आणि त्यातल्या कोणत्याही बटन्स उघड्या नसाव्यात. मुलांसाठीही फॉर्मल्स युनिफॉर्म होता. शिपाईसाठी खाकी रंगाचं शर्ट आणि पॅन्ट होती. आपल्या ब्रँडेड शूजचा टक टक असा आवाज करत आजूबाजूला लक्ष ठेवत कोणी नमस्कार केले तरी त्याला उलट उत्तर न देता अतिशय गंभीरपणे चालत येत होता. द ग्रेट अर्जुन शेखावत. तो आपल्या केबिनच्या आत गेली सगळ्या कर्मचाऱ्यांनी उप करत रोखून धरलेला श्वास सोडला. ऑफिसमध्ये त्याची जेवढी भीती होती, अविवाहित मुलींचं स्वप्नातला राजकुमार सुद्धा तोच होता. पण त्याच्यासमोर उभे राहून बोलून दाखवणे इतके धैर्य मात्र कुणामध्येच नव्हते. सोमू कॉफी
अशी हाक मारण्यापूर्वीच त्याच्या केबिनमध्ये आलेल्या सोमूने गुड मॉर्निंग सर म्हणत कॉफी टेबलावर ठेवली. काय सोमू, आजचे अपडेट्स काय आहेत? अर्जुनने विचारले. सर, आज रवी आणि शीतल. सोमू म्हणाला. ठीक आहे, त्यांना माझ्या केबिनमध्ये यायला सांग. अर्जुन म्हणाला. इकडे घरात आई दुपारच्या स्वयंपाकाचं काय? आदितीने विचारले. आता घराचे काहीच काम नाहीये बाळा. अर्जुन सुद्धा दुपारी जेवायला येणार नाही. सायली आली तर तिला फक्त स्नॅक्स लागतील. दुसऱ्या लोकांसाठी दुपारी फक्त दही किंवा ताक भात एवढंच असतं. मी सकाळी नाश्ता केला की ते रात्रीच बनवते, रमा म्हणाले. आता तू मात्र दुपारी तीच खिचडी खाऊन घे. आता चल, आपण दोघी बागेत जाऊया. मालकीनबाई आता गोळी घेऊन थोडा वेळ झोपतील आणि मग उठतील. तोपर्यंत आपण दोघी झाडांना पाणी घालूया. आदितीला खूप आनंद झाला, कारण तिच्या स्वतःच्या घरी सकाळी नाश्ता बनवणे, स्वयंपाक करणे, भांडी, कपडे, कचरा झाडू, फरशी पुसणे ही सर्व कामे तिला एकटेलाच करावी लागायची. पण इथे नाश्ता झाल्यानंतर ते रात्रीपर्यंत फारसं काम नव्हतं. तरीही ती कधीच रिकामी बसवून खाणारी नव्हती. बागेत रमाला फक्त गप्पा मारण्यासाठी बसवून ठेवून ती स्वतः सर्व कामे करत होती. आदिती, तू माझ्या मुलीसारखीच आहेस ना ग? रमाने विचारले. बागेत असलेल्या दगडाच्या बाक्यावर बसवत तिने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले. हो आई, तुम्हाला अशी शंका का आली? तसं नाही ग बाळा, येऊन फक्त एकच दिवस झालाय आणि तू माझ्याशी इतकी रुळलीस म्हणूनच विचारलं. इतकंच. तेव्हा नळ बंद करून आलेले आदिती तिच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाले. नातं घट्ट होण्यासाठी वर्षाचं काळ लागत नाही आहे. मन जर चांगलं असेल तर एका क्षणात वर्षभराची जवळीक निर्माण होते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत हो बाळा, तू बोलतेस ते खरंच आहे असे म्हणून तिची नजर चुकवून रामाने आपले डोळे पुसले. आदिती, मी तुला एक गोष्ट विचारू का? खरं सांगशील ना? हो आई, विचारा ना. तुमच्याशिवाय मी अजून कोणाशी बोलणार? तेच ग, तू शकुंतलाबाईंना मॅडम का म्हणतेस? रामाच्या ह्या बोलण्यावर डोके वर काढून रमाकडे पाहत ती रमाच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाले. सांगते आई, पण तुम्ही हे कुणालाही सांगायचं नाही. नाही सांगणार बाळा, सांग. मी आज कॉफी देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते, तेव्हा आई कॉफी असं म्हटल्यावर त्या म्हणाल्या, कोण आई? कोणत्या आई म्हणतेस? मला मॅडम म्हणून हाक मार. म्हणूनच मी त्यांना मॅडम म्हणते. मनातल्या मनात शकुंतलाबाई असं का वागत आहेत असा विचार रामाने केला, पण तोंडाने काही बोलली नाही. कारण अनेक वर्षापासून त्यांच्या घरात राहणाऱ्या रमाला ज्यांनी कुटुंबातील सदस्यांसारखे मांडले होते, त्या आपल्या सुनेला मात्र परक्यासारखे वागवत आहेत. यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असावे असं विचार करून ती शांत राहिली. दुसरीकडे ऑफिसमध्ये रवी आणि शीतल दोघंही अर्जुन समोर उभे होते. त्या दोघांमध्येही डोके वर करून त्या रागिष्ट माणसाचा सामना करण्याचे साहस किंवा धैर्य नव्हते. ऑफिसची वेळ किती वाजता आहे? अर्जुनने त्याच रुबाबाने विचारले. सर, 9 ते 6, रवी तोत्रत म्हणाला. टी ब्रेक? सर, 11 वाजता. मग 9:30 वाजता कॅन्टीनमध्ये काय कचरा काढायला गेला होतासा का? त्यासाठी तर हाऊसकीपिंग आहेत ना, अर्जुन म्हणाला. सर सॉरी असे म्हणत रवीने मान खाली घातली. योग्य कारण देऊन कामावर जा, नाहीतर आताच्या आता टर्मिनेशन लेटर घेऊन आपले गाठोडे बांध. या बेंगळूरमध्ये तुला पुन्हा कोण कामावर ठेवते ते मी पण पाहतो. आणि तू तू येऊन अजून एक आठवडाही झाला नाही, तोच कामावर येऊन काम करायचे सोडून गप्पा मारत बसलीयस? तो शीतलला म्हणाला. तिचे तर हातापायच थरथरू लागले होते. बॉस खूप हँडसम आहेत, मी सुद्धा ब्युटी क्वीन आहे. काहीही करून त्यांना माझ्याकडे आकर्षित करायला हवे असा विचार करणाऱ्या शीतलचे पंकज अर्जुन नावाच्या त्या रागिष्ट माणसाने टाकले होते. सॉरी सर, यापुढे मी असं कधीच करणार नाही. प्लीज सर असे म्हणत तिच्या डोळ्यातून पाणी आले. पण विरघळायला समोर द ग्रेट अर्जुन शेखावत उभा होता. हे बघ, तू जे काही केलंस त्यासाठी तुला एक आठवडा कोणतेही सुट्टी न घेता फुकट काम करावे लागेल.
तुझा 1 आठवड्याचा पगार कापला जाईल आणि जर काही नाटक करायचा प्रयत्न केलास तर कंपनीच्या कराराप्रमाणे तुला तुझ्या 1 वर्षाचा पगार दंड म्हणून भरावा लागेल आणि मगच इथून सुटका मिळेल. जस्ट गेट लॉस्ट असे वरडून त्याने तिला बाहेर पाठवले. आणि रवी तू? सर, ह्या मुलीनेच माझ्याकडे येऊन हट्ट केला आणि मला घेऊन गेली सर. ती म्हणाली की मी बॉसला कसंही मॅनेज करेन, तू चल. प्लीज सर, मला कामावरून काढू नका. यापुढे नक्कीच असे काही होणार नाही याची मी काळजी घेईन सर, रवी म्हणाला. रवीच्या घराची परिस्थिती अर्जुनला ठाऊक असल्यामुळे त्याने त्याला शेवटची संधी म्हणून वॉर्निंग देऊन सोडून दिले. त्यानंतर अर्जुन पुन्हा आपल्या मीटिंग्स, मेल चेक करणे आणि मीटिंगचे नियोजन करण्यासाठी सोमूला सांगणे या कामात व्यस्त झाला. दुसरीकडे आई अशी हाक मारल्यावर रमा पानावर आली. झाडांना पाणी घालून झालं असेल तर चल, आपण दोघी मिळून दुसरं काम बघूया, असं म्हणत ती आत घेऊन गेली. मशीनमध्ये कपडे धुवून झाले होते ते पाहून अदिती कपडे वाळत घालायला गेली. तेवढ्यातच नुकत्याच झोपेतून उठून आलेल्या शकुंतलाबाईसाठी रमा ज्यूस बनवण्याची तयारी करत होती. स्वयंपाकघरात रमाला पाहून शकुंतलाबाई म्हणाल्या, काय रमा, तू स्वयंपाक करतेस का? ती नवीन मुलगी कुठे आहे? ती कपडे वाळत घालायला गेली आहे, म्हणून मीच बनवते, रमा म्हणाली. तुझंही वय झालंय रमा, आता तू जितकी जमेल तितकी विश्रांती घेत जा, समजलं ना? तिला सगळी कामं शिकवून दे. जसे जसे दिवस जातील तसं तुझं वय वाढतच जाणार आहे, कमी तर नाही होणार, त्या म्हणाल्या. मनातल्या मनात इतक्या चांगल्या मनाच्या मालकीनबाईंनी आधी तिला मॅडम म्हणायला का सांगितलं हे समजत नाहीये. काहीही असो, ती मुलगी फक्त ह्या घराची सून म्हणून राहिली तरी खूप आहे. तिच्याकडे पाहून असं वाटतं की ती आयुष्यात खूप सोसून आली आहे. असं विचार करणाऱ्या रमाला आधी तिच्या भूतकाळाविषयी समजण्याची अजून वेळ आली नव्हती. मनातल्या मनात असं विचार करत रमाने शकुंतलाबाईंना ज्यूस दिला आणि ती तांदूळ भिजत घालायला गेली. कपडे वाळत घालून आलेल्या अदितीला शकुंतलाबाई म्हणाल्या, ए मुली, दुपारच्या जेवणासाठी मला फोडणीचं दहीभात बनवून दे. हो मॅडम, असं म्हणत मान हलवून ती स्वयंपाकघरात गेली. आई, तांदूळ मोजून द्या, असं अदितीने विचारलं तेव्हा रमाने तांदूळ आधीच भिजत घातल्याचे सांगितले. अदितीने एका छोट्या कढईत तेल, मोहरी, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हरभरा डाळ टाकून छान फोडणी तयार केली. भात थंड झाल्यावर त्यात साय असलेलं दूध आणि घट्ट दही दोन्ही एकत्र करून भात कालवला आणि त्यावरती फोडणी ओतली. वरून मीठ आणि कोथिंबीर घातली. आई, मॅडम आता जेवायला येतील की नंतर येतील, असे तिने विचारल्यावर रमाने वेळेकडे पाहिले आणि सांगितले, आणखी 10 मिनिटांनी त्या स्वतःच येतील. ठीक आहे म्हणत मान हलवून अदिती दुसरं काही काम आहे का हे शोधू लागले. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन कामात, मीटिंगमध्ये आणि मेलना रिप्लाय देण्यात, फाईल्स चेक करून त्यावर सही करण्यात व्यस्त होता. तो कितीही काम करत असला तरी त्याला मदतीसाठी एका पीएची गरज पडतच होती. पण मुलींना पीएच्या कामावर ठेवणे त्याच्या मनाला पटत नव्हते आणि मुलांमध्ये त्या जागेसाठी कोणत्याही योग्य मुलगा मिळत नव्हता. याच कारणामुळे तो बऱ्याचदा सोमूवर अवलंबून म्हणजे डिपेंडेड असायचा. सोमू सुद्धा अर्जुनचे कोणतेही काम कंटाळा न करता नेहमी करत राहायचा. कितीही वेळ झाला तरी तो सोपवलेले काम पूर्ण करूनच घरी जायचा. दुपारी जेवणाच्या वेळी सोमू आत आला आणि म्हणाला, सर, जेवणाची वेळ झाली आहे. ठीक आहे, मला आज कॅन्टीनमधलं जेवण नको आहे. मी घरूनच डबा आणला आहे. तोच तयार करून ठेव, मी येऊन जेवतो, अर्जुन म्हणाला. हो सर, म्हणून मान हलवत सोमू तिथून डबा घेऊन गेला. जेवायला बसलेला अर्जुनने तेव्हा पहिला घास तोंडात टाकला तेव्हा त्याला पुन्हा एकदा अदितीची आठवण आली. छे, ही मुलगी इतकं छान स्वयंपाक कशी काय करू शकते? कोणत्याही हॉटेलवाल्यांपेक्षा भारी बनवलं हिने, असा विचार करत त्याच्या मनाने तिच्या मनापासून कौतुक केले आणि तो जेवला. पण तिच्या समोर कौतुक करायला त्याचा अहंकार आड येत होता. इकडे रमा, आज हा दहीभात नेहमीपेक्षा खूपच छान झाला आहे, असे सांगून शकुंतलाबाईंनी जेवण संपवले. मी थोडा वेळ झोपते, असे म्हणत त्यांनी गोळी घेतली आणि
विश्रांती घेण्यासाठी त्या आपल्या खोलीत गेल्या. आदिती, तू जाऊन जेवून घे बाळा. तुला थोडा वेळ झोपायचं असेल तर झोप. आता काही काम नाही. आता थेट संध्याकाळी अर्जुन आल्यावर तो सांगेल तोच स्वयंपाक करायचा आहे. आई, का कोण जाणे, मला भूक नाहीये. मी थोडा वेळ माझ्या खोलीत थांबते, असे सांगून ती निघून गेली. खोलीत आलेल्या आदितीचे मन का कोण जाणे एकाएकी अस्वस्थ होऊ लागले होते. तोंड धुवून आलेली ती आरशासमोर उभी राहून चेहरा पुसत असताना नको असूनही तिचे लक्ष गळ्यात चमकणाऱ्या सोन्याच्या मंगळसूत्राकडे गेले. ते आपल्या हातात पकडून, माझं आयुष्य कुठून कुठपर्यंत येऊन पोचलंय आणि पुढे कुठे जाणार आहे काही समजत नाहीये. आणखी एका वर्षानंतर जामीन जेव्हा माझ्या ताब्यात येईल तेव्हा माझ्या आयुष्याचं काय होईल? दूर तुटलेला पतंगासारखं वारा येईल त्या दिशेने माझं आयुष्य वाहत चाललंय, असं स्वतःचेच पुटपुटत ती एक सुटकेचं हसू हसली आणि बेडवर डोके टेकून पडली. विचार करत करत झोपलेल्या आदितीला निद्रा देवीने खूप लवकर आपल्या कुशीत घेतली. संध्याकाळी 6 वाजता अर्जुन आपले काम संपवून घरी आला आणि म्हणाला, रमा मावशी, मला खूप डोकेदुखी होते, एक स्ट्रॉंग कॉफी पाठवून द्या, असे सांगून तो आपल्या खोलीत गेला. त्यावर शकुंतलाबाई म्हणाल्या, रमा, त्याला डोकेदुखी होते ना, स्ट्रॉंग कॉफी नको, आल्याचा चहा बनवून पाठवून दे. स्वयंपाकघरात उभा राहून हे ऐकणाऱ्या रमाने आदितीला आल्याचा चहा बनवून घेऊन जाण्यास सांगितले. आदिती आल्याचा चहा घेऊन अर्जुनच्या खोलीपाशी गेली आणि तिथे उभी राहून तिने दरवाजावर 2दा नॉक केले. तेव्हा या आत अशी त्याने हाक मारली. मान खाली घालून ती त्याच्या खोलीचा आत गेली आणि ड्रेसिंग टेबलावर चहाचा कप ठेवत सर चहा असे म्हणून ती मागे फिरली. अर्जुनने तो कप घेतला आणि एक घोट पिला. इकडे फिर अपशकणी, असे त्याने म्हटल्यावर ती घाबरतच त्याच्याकडे फिरली आणि मान खाली घालून उभी राहिली. मी काय आणायला सांगितलं होतं, त्याने विचारले. सर ती अडकली. सांग, मी काय आणायला सांगितलं होतं. यावर स्ट्रॉंग कॉफी, ती तोतरत म्हणाली. आणि तू काय आणलंस, त्याने विचारले. आल्याचा चहा. हे ऐकताच अर्जुनने त्याच्या हातातील तो गरम आल्याचा चहा थेट तिच्या तोंडावर फेकला. तिने मान खाली घातली असल्यामुळे त्याने फेकलेला चहा तिच्या मानेवरनी चेहऱ्याच्या काही भागावर पडला, ज्यामुळे तिचा चेहरा एका क्षणात लाल झाला. मी जे सांगितले तेवढंच करणं हे तुझं काम आहे, समजलं. जर पुन्हा असं शहाणपणा केलास तर तुला ह्यापेक्षाही मोठं नरक दाखवेन, असे म्हणत त्याने जा आणि एक ग्लास स्ट्रॉंग कॉफी घेऊन ये, असे वरडला. तेव्हा ती मान हलवून तिथून निघून गेली. तिथून थेट आपल्या खोलीत गेलेली आदिती ढसा रडू लागली. मी असं काय केलंय जे माझ्यावर हे असे संतापत आहेत. लग्न झालंय ह्यात माझी काय चूक आहे. याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय हे मला माहीतही नव्हतं. मी तर निमूटपणे मान खाली घालून बसले होते. हे मात्र कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून मला इथे घेऊन आले आणि असं छळ करत आहेत. हे कितपत योग्य आहे, असं तिने विचार केला. तरीही सध्या आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात ह्यापेक्षा चांगलं घर दुसरं कोणतंही नाही, असं म्हणत तिने स्वतःचीच समजूत काढली. चेहऱ्याची आग कमी व्हावी म्हणून तिने तोंडावर थंड पाणी मारले. आग थोडी कमी झाली, पण मानेजवळ आणि गालावर बारीक बारीक पुरळ उठू लागले होते. कपडे बदलून ती खाली गेली आणि एक स्ट्रॉंग कॉफी बनवून तिने रमाच्या हातात दिली व म्हणाले, आई, तुम्हीच नेऊन द्या ना. का ग बाळा, त्याने आल्याचा चहा नाही पिला का, असे रमाने विचारल्यावर, नाही आई, त्यांना आल्याचा चहा नकोय, कॉफीच हवी आहे, म्हणूनच मी कॉफी बनवली आहे. प्लीज तुम्हीच जाऊन द्या ना आई, तिने विनवणी केली. मला गुडघेदुखी आहे ग बाळा, रमा म्हणाली. नेहमी अर्जुन घरी आले आज जेवणात काय बनवायचं हे सांगायचा, पण आज तो थोडा थकलेला दिसतोय. तू जाऊन त्याला ही कॉफी दे आणि आज जेवायला काय हवंय हे विचारून येशील का प्लीज. रमाने असं विचारल्यावर तिच्या शब्दाला नाही म्हणायचं तिचं मन झालं नाही. ठीक आहे म्हणत उदास चेहरा करून ती पायऱ्या चढत वर जात होती,
पण तिच्या मनात प्रचंड भीती वाटली होती. ते आता पुन्हा ओरडतील की टोमणे मारून अपमान करतील, या भीतीने ती सारखी घाबरत होती. दरवाजापाशी उभी राहून तिने एक दीर्घ श्वास सोडला. दरवाजा खटखटवला आणि आत जाऊन म्हणाले, सर, कॉफी. तिने दिलेली कॉफी तिने काहीही न बोलता घेतली आणि तो पिऊ लागला. ती अजूनही तिथेच उभी आहे हे लक्षात आल्यावर तो टोमणा मारत म्हणाला, मॅडमला इथून हकलून देण्यासाठी काय वाजंत्री बोलवावी लागेल की काय? नाही सर, ते आज रात्री जेवणात काय बनवायचं हे विचारून असं रमा आईनं सांगितलं होतं. ती तोतरत म्हणाले, आज चपाती, डाळ, सालड, कोशिंबीर आणि थोडा पांढरा भात बनवायला सांग. ठीक आहे म्हणत तिने मान हलवली आणि ती निघणारच होती. तेवढ्यात अपुशकने थांब असे म्हणत अर्जुनने तिला अडवले. आधी ती तिथेच थांबली, पण मागे वळून त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडस तिने केले नाही. हा कप काय मी घेऊन जाऊ का? घेऊन जा इथून, असे म्हणत त्याने कप तिच्या हातात आदळला. कॉफीचं कप घेऊन ती खाली गेली आणि रमाला अर्जुनने सांगितलेल्या स्वयंपाकाविषयी माहिती दिली. नेहमीप्रमाणे रात्री चपातीच असणार हे आधीच माहीत असल्यामुळे रमाने चपातीचे पीठ मळून ठेवले होते. पण भाजी, कोशिंबीर, सॅलड आणि भात ह्या गोष्टी तो रोज बदलून सांगायचा, म्हणून बाकीचे साहित्य तिने तसेच ठेवले होते. आता चपातीसोबत डाळ आणि सॅलड, कोशिंबीर बनवण्यासाठी जे काही साहित्य हवे होते ते तिने काढून दिले आणि आधी तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली. आई, रोज जर सरच काय स्वयंपाक करायचं हे सांगत असतील, तर सर जेव्हा बाहेर गेलेले असतात तेव्हा कोण सांगतं? आधी तिने सहज उत्सुकपोटी विचारले. अर्जुन इथे असो व नसो, दररोज रात्री चपातीचे जेवण ठरलेले असते ग बाळा. पण चपातीसोबतच भाजी आणि सॅलड मात्र बदलत राहते. कधी कधी तो गी राईस, पुलावा किंवा मसाला भात ह्यापैकी काहीतरी मागतो, तर कधी पांढरा भात किंवा नाचण्याचे आंबील सुद्धा मागतो. त्यामुळे तो जे जेवण जेवतो तेच आपणही जेवतो. आपल्यासाठी काही वेगळा स्वयंपाक बनवला जात नाही. शकुंतलाबाईंना शुगर असल्यामुळे त्यांच्यासाठी रोज आंबील असायलाच हवे, असे बोलत दोघे मिळून स्वयंपाकाची तयारी करत होत्या. कॉफी पिल्यानंतर अर्जुन गॅलरीत येऊन उभा राहिला आणि थंड हवेचा आस्वाद घेऊ लागला. त्याने अंगावर फक्त एक बाथरोब घातला होता. बऱ्याच वेळ थंड हवेत उभे राहिल्यामुळे त्याला वेळ कसा निघून गेला हे समजलेच नाही. मला नक्की काय होते? तिचा चेहरा पाहिला की पाप वाटतं. तरीही मी तिच्याशी असं टोमणे मारून बोलतो. माहेरी ती खूप कष्टाने मोठी झाली आहे असं त्या गावातील लोकांनी सांगितलं होतं. पण इथे तिला तसं काही सांगण्यासारखा त्रास नाहीये. तरी यापुढे मी तिला ओरडणार नाही असं त्याने निर्णय घेतला. कसेही करून 1 वर्ष तर आहे ना, घरची कामवाली म्हणून राहून ती निघून जाईल. तिला जे काही हवं असेल ते मिळाल्यावर मी तिला तेवढे पैसे देऊन तिचे आयुष्य सेटल करून देईन. ती जे काही मागेल ते मी तिला करून देईन आणि मोकळा होईन. मला ह्या लग्नाच्या, संसाराच्या आणि मुलाच्या जंजाळात पडायचंच नाहीये. मुळात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्याजवळ वेळही नाही. प्रेमही सगळी काही बकवास आहे. ज्यांना करायला काही काम नसतं ते लोक हे उद्योग करतात. माझ्याकडे तर करायला भरपूर काम आहेत. मला हे प्रेम बिम अजिबात जमणार नाही असं त्याने विचार केला. त्यानंतर कपडे बदलून तो खाली गेला आणि आपल्या आईचा खोलीत शिरला. तो आपल्या आईच्या मांडीवर जाऊन झोपला. शकुंतलाबाई त्याच्या केसामधून बोटे फिरवत म्हणाल्या, काय रे बाळा, असं का दिसतोयस? आज खूप थकवा जाणवतोय का? त्याने हो आई असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या, तुला पीए नियुक्त करून घे असे मी तुला कितीतरी वेळा सांगितले आहे. तू त्यांना देणाऱ्या पगारातून काही नवीन राजवाडा बनणार आहेस की काय? आहे तेच घर एखाद्या राजवाड्यासारखे आहे. आपल्या तिघांसाठी एवढ्या मोठ्या राजवाड्याची काय गरज होती? नेहमी साधे जीवन जगणे आवडणाऱ्या शकुंतलाबाईंनी त्याला विचारले. तसं नाही आई, ह्या मुलींना पीए म्हणून नियुक्त करणे माझ्या मनाला पटत नाही. शिवाय ह्या पोस्टसाठी मुलांमध्ये कोणी योग्य व्यक्ती मिळत नाहीये. जे पात्र मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणी येऊन इंटरव्ह्यू देखील देत नाहीये. म्हणूनच मी पण गप्प आहे. पण रोज ह्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. तो म्हणाला,
आई, का कोण जाणे मला आजकाल चैन पडत नाहीये का आई? ही मुलगी जेव्हापासून माझ्या घरात आली आहे तेव्हापासून तिने माझी शांतताच हिरवून घेतल्यासारखे वाटते. मला असलेल्या कामाच्या दबावामध्ये आता ही मुलीसुद्धा एक ओझे वाटू लागली आहे. आधी ऑफिसमधून घरी आल्या आल्या मनात एक प्रकारची शांतता असायची, पण आता ह्या मुलीचा चेहरा पाहिल्यावरही माझी शांतता कोणीतरी हिरावून घेतल्यासारखे वाटते. तो सांगत होता त्यांना जेवायला बोलवण्यासाठी आलेली अदिती आई आणि मुलाचे हे बोलणे ऐकून डोळ्यात पाणी आणून परत स्वयंपाकघरात आले. बनवलेले सगळे जेवण डायनिंग टेबलावर नीट मांडून ठेवल्यानंतर ती रमाजवळ आली आणि म्हणाली, आई, माझ्या पोटात खूप दुखतंय ग. तुम्ही त्यांना जेवण वाढाल का प्लीज? मी थोडा वेळ खोलीत जाऊन येते, असे खोटे कारण सांगून ती निघून गेली. रमानेही विचार केला की मुलींची काही मासिक पाळी किंवा इतर त्रास असावी म्हणून ती म्हणाली, ठीक आहे जा बाळा, मी बघून घेईन. अर्जुनचे बोलणे ऐकून अदिती गुपचूप तिला दिलेल्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून ढसाढसा रडू लागली. खोलीच्या एका कोपऱ्यात बसलेली ती गुडघ्यात तोंड लपून रडत होती. नंतर आपल्या दोन्ही हातांनी डोके पिटून घेत ती म्हणाली, मी ह्या पृथ्वीवर जन्माला तरी का आले? मला जगण्याचे स्वातंत्र्यही नाही. कुणाच्या तरी कट कारस्थानामुळे यांच्यासोबत माझे लग्न झाले आणि ज्यांच्याशी माझे लग्न झाले आहे ते स्वतः देखील मला एक ओझे समजून बोलत आहेत. आई वडिलांनाही मी नकोशी झाले, काका काकूंनाही ओझे बनून वाढले आणि आता ह्या घरात न मागता आले तर यांनाही माझ्यामुळे शांतता मिळत नाहीये. हे देवा, माझं हे कसलं नशीब फुटले, असे म्हणून ती रडत आक्रोशात होती. पण हे दुःख कुणाजवळ व्यक्त करावे असे तिचं मन नव्हते, कारण तिचे स्वतःचे म्हणावे असे तिथे कोणीच नव्हते. जेवणाच्या वेळेपर्यंत डोकदुखी कमी झाल्यामुळे अर्जुन खाली आला. त्याचा पाठीमागून त्याची बहीण सायली सुद्धा आली. जेवायला बसल्यावर तिथे आलेल्या शकुंतलाबाई म्हणाल्या, अर्जुन, आता कशी आहे डोकेदुखी? मी त्या मुलीला आल्याचा चहा बनवून द्यायला सांगितला होता, थोडी कमी झाली का? त्यांचे हे बोलणे ऐकून जेवत असलेला घास अर्जुनच्या घशात अडकला आणि तो जोरात खोकलू लागला. काय झालं बाळा, काय झालं? असे म्हणत शेजारीच असलेल्या शकुंतलाबाईंनी त्याच्या पाठीवर डोक्यावर थापट मारली आणि त्याला पाणी पाजले. अर्जुनला आता तीव्र अपराधपणाची भावना म्हणजे पापप्रज्ञा सतावू लागली होती. काहीही चूक नसताना मी विनाकारण तिला वरडलो आणि तिच्या चेहऱ्यावर तो गरम गरम आल्याचा चहा फेकला ना, त्या अपराधीपणाच्या भावनेमुळे आता जेवणाचा घास त्याच्या घशाखाली उतरत नव्हता. तरीही तो कधीच जेवण अर्धवट सोडून उठणार नव्हता. म्हणूनच ताटात वाढलेले जेवण पूर्ण संपवून तो म्हणाला, आई, माझ्या खोलीत दूध पाठवून दे. असे सांगून तो आपल्या खोलीत निघून गेला. रमा, ती मुलगी कुठे आहे? जेवायला नाही आली का? शकुंतलाबाईंनी विचारले. मग रमा म्हणाली, आईसाहेब, तिच्या पोटात दुखत असल्यामुळे ती खोलीत गेली आहे. मुलींची काहीतरी समस्या असावी म्हणून मीच तिला जायला सांगितलं. आता तिला जेवायला बोलवताना नक्की काय झाले ते विचारेन. बर, ठीक आहे. तसं काही असेल म्हणजे मासिक पाळी वगैरे असेल तर देवघरात जाऊन पूजेचं साहित्याला हात लावू नको असं तिला सांग. 5 दिवसानंतर स्वयंपाक स्वच्छ धुवून गोमूत्र घालून शुद्ध करून घे आणि मगच पुन्हा स्वयंपाक करायला सांग. तसेच जर पोटात जास्त दुखत असेल तर तिला खोलीतच झोपून विश्रांती घ्यायला सांग. असे सर्व प्रकारे सूचना देऊन त्या आपल्या खोलीत गेल्या. या मालकीनबाईंचे नक्की काय आहे ते समजत नाहीये. त्या मुलीबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे, जिव्हाळा आहे, काळजी आहे, राग आहे की द्वेष आहे, काहीच कळेनसं झालंय. कधी कधी खूप ओरडतात तर कधी कधी एवढी काळजी करतात. नक्की काय समजायचं? असं रमाने विचार केला आणि डोके काजवू लागले. आदिती बाळा, जेवायला ये ग. रमाने कालूनच एक हाक मारली. तिच्या हाकेसशी अर्जुनचे कान टवकारले. मला त्या मुलीशी बोलायचं आहे असं विचार करून त्याने पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी खोली बाहेर येत म्हटले, रमा मावशी, माझ्या खोलीत दूध पाठवून द्या. हो अर्जुन, पाठवते. रमाने सांगितल्यावर ठीक आहे म्हणून तो पुन्हा खोलीत गेला.
त्यालाही ठाऊक होते की रमा मावशीला गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यामुळे पायऱ्या चढून उतरून येऊ शकणार नाहीत. म्हणूनच त्याने दूध मागितले, जेणेकरून रमा मावशी ते सायलीकडे देऊन पाठवतील किंवा कालूनच हाक मारून मला द्यायला सांगतील. पण आदिती इथे असल्यामुळे रमा मावशी तिच्याकडेच दूध देऊन पाठवतील याच खात्रीने अर्जुनने दूध मागितले होते. रमा मावशीच्या हाकेमुळे कोली बाहेर येण्यापूर्वी अदितीने स्वतःला एकदा आरशात पाहिले. चहा गरम असल्यामुळे तिच्या गालावर आणि मानेवर बारीक बारीक पुरळ आले होते. मान दिसणार नाही असं हाय नेक ड्रेस घालून आणि गळ्याभोवती ओढणी नीट गुंडाळून ती खाली आली. तिची जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. दुपारीही जेवली नसल्यामुळे तिला भूक लागली होती. तरीही अर्जुनचे त्याच्या आईसोबतचे बोलणे ऐकल्यामुळे तिच्या घशाखाली घास उतरत नव्हता. पण रमा मावशीने हाक मारली म्हणून ती आली होती. काय ग अदिती बाळा, पोटात दुखतंय म्हणालीस? मासिक पाळीचा त्रास आहे का? रमाने विचारले. छे आई, तसं काही नाहीये. का कोण जाणे, जरासं पोट दुखत होतं म्हणून वाटलं कदाचित असेल. पण तशी काही समस्या नाहीये, मी अगदी बरी आहे, ती म्हणाली. ठीक आहे, तर चल तर मग आता आपण दोघी एकत्र बसून जेवूया, असे म्हणत रमाने स्वयंपाकघरात दोघींची ताटे वाढली. जेव्हा अदितीने एक ताट बाजूला सारले आणि म्हणाले, आई, आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने मला जेवू घालता का? तिने डोळ्यात पाणी आणून विचारले. तिचे हे बोलणे ऐकून रमाच्या डोळ्यातही पाणी आले. तिच्यातील मातृवात्सल्य उतू गेले आणि डोळे पुसत रमा म्हणाले, बाळा, ह्यासाठी विचारावं लागतं का ग? तू न मागताच मला आईचं स्थान दिलंस, मग मी तुला घास भरवणार नाही का? असे म्हणत त्याने स्वतः भाताने डाळ घालून तिला घास भरवायला सुरुवात केली. रमाने घास भरवल्यानंतर अदितीने त्यांचा हात हातात घेतला, त्यांच्या हाताचे चुंबन घेतले आणि तो हात आपल्या डोळ्यांना लावला. तिचे हे अतीव दुःख पाहून रमाच्या डोळ्यातही पाणी तरळले. त्यानंतर अदितीनेही त्याच ताटातील भात घालून रमाला घास भरवला. मलाही जर एखादी मुलगी असती तर ती कदाचित अशीच असती, असा विचार रमाच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. आई, तुम्ही म्हणालात ना की तुमचंही कोणी नाहीये आणि माझंही कोणी नाहीये, तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्ही आयुष्यभरासाठी म्हणजे मी मरेपर्यंत माझी आई बनवून राहाल का? असे विचारणाऱ्या अदितीला रमाने घट्ट मिठी मारली. बाळा, तू विचारलंस किंवा नाही विचारलंस तरी अगदी शेवटपर्यंत, माझ्या जीवाचा शेवटचा श्वास असेपर्यंत मीच तुझी आई आणि तूच माझी मुलगी आहेस. इतक्या वर्षात मी कितीतरी वेळा मला मूल असायला हवं होतं म्हणून रडले आहे ग बाळा. पण आज त्या देवानेच तुला माझी मुलगी बनवून पाठवलं आहे. आता माझ्या मनात कोणतीही उणीव उरलेली नाही. असे बोलता बोलता दोघींनी एकमेकींना घास भरवत जेवण संपवले. जेवण झाल्यानंतर अदिती भांडी घासून घेत होती तर रमाने स्वयंपाकघर स्वच्छ केले. त्यानंतर दूध गरम करून रमा म्हणाली, बाळा, हे दूध अर्जुनच्या खोलीत नेऊन दे आणि मग तू थेट जाऊन झोप. हो आई, असे ती म्हणाली खरी, पण तिच्या मनात प्रचंड भीती होती. अगदी थोड्या वेळापूर्वीच अर्जुनच्या रागामुळे तिच्या चेहऱ्यावर पुरळ उठले होते. आता पुन्हा दूध द्यायला गेल्यावर त्यांनी परत काहीतरी नाटक करून माझ्यावर राग काढला तर काय करायचे, या विचाराने ती खूप घाबरली होती. तरीही तिने स्वतःची समजूत काढली की आता एकदा पाण्यात उतरलोच आहोत तर मग थंडी काय आणि पाऊस काय, कसेही करून ह्या घरात जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस मला स्वतःला सांभाळून घ्यावेच लागेल. जितके शक्य होईल तितके या सरांच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण त्यांच्या नजरेतून वाचून ह्या घरात वावरणे शक्य होते का? थोडा धीर धरून तिने अर्जुनच्या खोलीचा दरवाजा खटखटवला. कमीन, तो म्हणाला. ती थरथरत्या हातांनी दुधाचा ग्लास घेऊन ती खोलीच्या आत एक पाऊल टाकले. तिने कितीही धीर धरण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा खोलीत येताना किंवा त्याचा चेहरा पाहताना भीती साहजिकच तिला गिरून टाकायची.
आत आलेली व्यक्ती अदितीच आहे हे त्याला माहीत होते. तरीही तो लॅपटॉपवर काम करत बसला होता. ती खोलीच्या आत आले आले तो लॅपटॉप सोडून उभा राहिला आणि तिच्या जवळ आला. तो जवळ आल्याचे तिने मान खाली घालूनच ओळखले. सर, दूध असे म्हणून तिने दूध तिथल्या टिपवायवर ठेवले आणि ती निघणारच होती. तेवढ्यात अर्जुनने तिचा हात धरला. अर्जुनने अदितीचा हात धरून तिला स्वतःकडे खेचले. तिचे शरीर अगदी सैल असल्यामुळे त्याने खेचताच तिचे डोके थेट त्याच्या छातीवर जाऊन आदळले. एक क्षण ती स्वतःला विसरून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत तिथेच तबकली. पण पुढच्याच क्षणी वास्तवाची जाणीव होताच अदिती त्याच्यापासून दूर सरकली आणि सॉरी सर, ते मी जाणून बुजून नाही केलं असे म्हणत अडकळत उत्तर देऊ लागले. तिच्या त्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहून त्याच्या मिशीच्या मागे एक लहानसे हसू उमटले. तरीही आपल्या चेहऱ्यावरील कडकपणा कमी न होऊ देता त्याने तिचा हात पुन्हा घट्ट पकडला. तिला आपल्या समोर उभे केले आणि तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवला. अदिती थरथर कापायला लागली. त्याच्या पकडीमुळे अदिती जणू भीतीचं गोळात झाली होती. त्याने तिचं डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिच्या डोळ्यातील वेदना, हताशपणा आणि भीती ओळखून त्याला स्वतःच एक क्षण प्रचंड राग आला. त्याने तिच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केले. कालपेक्षा आज तिच्या त्वचेची चमक बदललेली पाहून त्याने तिच्या मऊ गालावरून अलगद हात फिरवला. त्याच्या त्या स्पर्शाने तिने चटकन त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. सॉरी, तो म्हणाला. अर्जुनच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता. ते पाहून अदितीला काय बोलावे हेच सुचेनासे झाले. तरीही ती गप्पच राहिली. मुळात अर्जुन इतका मऊ म्हणजे सौम्य भाषेत बोलला ह्याच गोष्टीचा तिला मोठा धक्का बसला होता. त्यात त्याने थेट सॉरी विचारल्यामुळे तिला आणखी एका मोठा धक्का बसला. तिच्या चेहऱ्यावरील बारीक बारीक पुरळ पाहून त्याने हळूच तिची मान पाहण्याचा प्रयत्न केला. पण तिने कॉलर असलेला ड्रेस घालून त्यावर ओढणी नीट गुंडाळलेलं असल्यामुळे तिची मान त्याला दिसूच शकली नाही. तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असलेला अर्जुनने हळूच तिच्या गळ्याभोवती गुंडाळलेला ओढणी आपल्या हाताने पकडला आणि बाजूला सारू लागला. अदितीने त्याच्या डोळ्यात पाहणे टाळले आणि ओढणी घट्ट पकडण्याच्या नादात तिने त्याचाच हात धरला. नको अशा इशाऱ्याने मान हलवण्याच्या अदितीच्या डोळ्यात अश्रू तरळला. मी काही करणार नाही, ठीक आहे असे म्हणत त्याने ओढणी बाजूला सारला आणि कॉलर असलेला ड्रेस थोडा दूर करून तिची मान पाहिली. त्याच्या कडबडीत हातांच्या स्पर्शाने ती मुलगी पुन्हा एकदा थरथर कापली. मान पाहिल्यावर त्याला स्वतःबद्दलच पुन्हा एकदा अतीव किळस वाटली. माझ्या आईने दिलेले संस्कार माझ्यातून कुठे गेले असा प्रश्न त्याने स्वतःलाच विचारला. कारण तिच्या मानेवरही बारीक बारीक पुरळ लालसर होऊन उठले होते. एक मिनिट असे म्हणून त्याने तिथल्याच एका ड्रावरमधून मलम काढले आणि ते तिच्या गालावर अलगदच चोळले. तिच्या मानेवरही त्याने ते अगदी हळुवारपणे लावले. हे घे मलम, रात्री झोपताना हा टॉप बदलून दुसरं कोणतं तरी सैल कपडे घाल आणि संपूर्ण मानेवर हे मलम लावून झोप. सकाळपर्यंत बरं वाटू शकतं किंवा जर कमी झालं नाही तर सकाळी सुद्धा एकदा हे लाव असे सांगत त्याने मलम तिच्या हातात दिले आणि तिला पाठवून दिले. त्याच्या ह्या वागण्याने आधीच धक्क्यात असलेल्या अदितीने तो जे काही बोलला त्यावर फक्त मान हलवली. तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. खोलीबाहेर येऊन ती आपल्या खोलीत शिरली. तिने आधी दरवाजा लॉक केला आणि दमल्यासारखी बेडवर बसली. अर्जुनच्या त्या स्पर्शाने तिचे शरीर इतके थरथरले होते की जणू तिच्या अंगात ताकदच उरली नव्हती. पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाचा आणि तेही आपल्या नवऱ्याचा स्पर्शाने ती निष्पाप मुलगी एवढी शहारली होती. हा खरोखरच तोच अर्जुन आहे ना अशी तिला एक क्षण शंका आली. आरशासमोर उभी राहून त्याने तिच्या गालावर आणि मानेवर लावलेला मलमच्या कोणीकडे पाहिले आणि स्वतःलाच एकदा चिमटा काढून घेतला. बास, हे स्वप्न नाही तर सत्य आहे असा विचार करत अर्जुनने जे सांगितले होते ते आठवून तिने तो टॉप बदलला. तिने एक लूज टी शर्ट घातला आणि मानेवर पुन्हा एकदा औषध लावून ती झोपून गेली. सकाळी 5 वाजता उठलेल्या अदितीने रमाला सांगितले की आई तुम्ही आणखी थोडा वेळ झोपा असे म्हणून ती निघून गेली.
शकुंतलाबाईंनी सांगितल्याप्रमाणे आजकाल रमाला सुद्धा गुडघेदुखीचा त्रास होता आणि काम करताना वारंवार थकवा येत असल्यामुळे अदितीच्या बोलण्यावर त्याने ठीक आहे म्हणून संमती दिली आणि रमा आणखी 1 तास झोपली. घराच्या मोठ्या दरवाजा उघडून तिने झाडू मारला, पाणी शिंपडले आणि एक छोटीशी रांगोळी काढली. बागेत उमललेली फुले तोडून तिने ती दरवाजापाशी ठेवली आणि स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. फिल्टर घेऊन तिने डिकॉक्शन टाकून तयार ठेवला. नंतर दूध तापायला ठेवले. देवघरात जाऊन वाळलेली फुले काढून ती जागा स्वच्छ केली. दिव्यांमध्ये तेल टाकले आणि बागेतून फ्रेश फुले आणून देवघरात ठेवले. त्यानंतर तिने गॅसवर ठेवलेले दूध बंद केले. पुलाव बनवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेल्या सगळ्या भाज्या काढून धुवून ती चिरत बसली. तेवढ्यात रमा झोपेतून उठून स्वयंपाकघरात आली. तेव्हा अदितीने आई गुड मॉर्निंग म्हणत हसत मुखाने तिचे स्वागत केले. आई तुम्ही काही करायची गरज नाही, आराम करा. मी सगळी काम उरकली आहेत. आता फक्त पुलाव आणि कोशिंबीर रायता बनवायचा आहे असे सांगत तिने कॉफी मिक्स केली. रमाला एका ग्लासमध्ये कॉफी देऊन तिने शकुंतलाबाईसाठी कॉफी, अर्जुनसाठी ग्रीन टी आणि सायलीसाठी बूस्ट तयार केले व ते घेऊन ती पुढे निघाले. शकुंतलाबाईंच्या खोलीत आलेले अदिती मॅडम गुड मॉर्निंग म्हणत हसत मुखानं टेबलावर कॉफी ठेवून तिथून निघाले. ती ज्या दिशेने गेली तिकडेच पाहत राहिलेल्या शकुंतलाबाईंना वाटले की तिला पाहिल्यावर कोणतं तरी एक न समजणारं नातं साथ घालत असतं. ती ज्या दिवशी आली त्या पहिल्या दिवसापासूनच त्या असं विचार करत होत्या. पण कोणतं? अर्जुनच्या खोलीत जाऊन तिने त्याला ग्रीन टी दिला आणि सायलीच्या खोलीत जाऊन तिला बूस्ट देऊन आली. मग स्वयंपाकघरात पुलाव बनवायची तयारी करू लागली. रमाने कोशिंबीर रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य तयार करून ते बनवायला सुरुवात केली होती. ते पाहून अदिती हसली आणि तिने पुलावसाठी लागणारे सर्व मसाले तुपात खमंग परतून घेतले आणि पुलाव बनवला. बाळा तू पण कॉफी पिऊन घे ना. आता तू अशीच कामात राहिलीस तर नाश्ता करायला खूप उशीर होईल ना, असे रमाने म्हटल्यावर हो आई असे ती म्हणाली. तिने पुलावसाठी सर्व गोष्टी एकत्र करून कुकरचे झाकण लावले आणि कॉफी प्यायली. आई कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. तोपर्यंत मी अर्जुन सरांच्या खोलीत जाऊन त्यांचे कपडे इस्त्री करून देऊन येते असे सांगून ती धावतच वर गेली. अर्जुन ग्रीन टी पिऊन जिमच्या खोलीत वर्कआउट करून आंघोळीसाठी गेला होता. अदिती खोलीत आली तेव्हा बाथरूममधून पाण्याचा आवाज ऐकून ती म्हणाली, अरे रे सर आधीच आंघोळीला गेलेत, मला पटापट इस्त्री करावी लागेल. असे म्हणून बेडवर ठेवलेले कपडे घेऊन तिने इस्त्री करायला सुरुवात केली. अर्जुन आंघोळ करून कमरेला एक टॉवेल गुंडाळून आणि गळ्यात एक टॉवेल टाकून केस पुसत बाथरूम बाहेर आला. त्याच वेळी अदितीची ही नुकतीच इस्त्री करून संपली होती आणि ती उभी राहिली होती. छे, हे सर 1 मिनिट उशिरा नाही येऊ शकत होते का? माझा चेहरा पाहून त्यांनी पुन्हा मला अपशकुनी म्हणून हाक मारण्यापेक्षा आधी इथून गायब होणंच चांगलं असं तिने मनातल्या मनात विचार केला. ती निघणारच होती तेवढ्यात थांब असा आवाज तिच्या कानावर धडकला. ती जागेवरच गेली. पण मागे वळून अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडस तिने केले नाही. घरी आलेल्या पहिल्याच दिवशी त्याचे ते कडू बोलणे ऐकल्यामुळे तो ऑफिसला जाईपर्यंत त्याला आपला चेहरा दाखवायचा नाही असं तिने निश्चय केला होता. म्हणूनच सॉरी सर, ते जरा उशीर झाला, मी आत्ता जाते. तुम्ही ऑफिसला जाईपर्यंत मी तुम्हाला माझा चेहरा दाखवणार नाही असे बोलताना तिचा कंठ दाटून आला होता. तिच्या ह्या बोलण्यावर अर्जुनने काही उत्तर दिले नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, इकडे पीर. सर ते असं म्हणत ती टाळाटाळ करत उभी होती. तेवढ्यात तो तिच्या पाठीमागे अगदी जवळ येऊन उभा राहिला. इकडे पीर. त्याच्या ह्या कणकणीत आवाजाने ती दचकली आणि त्याच्याकडे फिरली. तो तिच्या अगदी जवळ उभा असल्यामुळे तिचे कपाळ थेट त्याच्या छातीला टेकले. ती मागे कोसळणारच होती. तेवढ्यात त्याने तिचा कमरेभोवती हात वेढून तिला नीट उभे केले. आज तिने साडी नेसली असल्यामुळे तिच्या वेलीसारखे उघड्या कमरेला त्याने आपल्या हाताने वेढले होते. अर्जुनच्या या स्पर्शाने ती पुन्हा एकदा शहारली. प्रचंड घाबरलेल्या तिने आपला श्वास रोखून धरला आणि डोळे घट्ट मिटून घेतले.
अर्जुनने तिच्या चेहऱ्याचे आणि मानेचे बारकाईने निरीक्षण केले. कालपेक्षा आज पुरळ थोडी कमी झाल्याचे पाहून त्याने सुटकेचं निश्वास सोडला आणि तिला विचारले, आज सकाळी मलम लावलास का? तो फक्त टॉयलमध्ये असल्यामुळे त्याच्या अंगाला येणारा साबणाचा सुवास तिच्या नाकाला जाणवला आणि ती त्यात जणू हरवून गेली. त्याचा ओल्या केसातून पाण्याचे थेंब टपकून तिच्या नाकावर पडत होते. ती एखाद्या स्वप्नलोकात गेल्यासारखी स्तब्ध उभी होती. पण जेव्हा त्याने तिच्या खांद्याला हलवले तेव्हा ती भानावर आली. अर्जुन नक्की काय म्हणाला होता हे तिने नीट ऐकले असते तर ना ती उत्तर देणार. त्यामुळे ती फक्त गोंधळून एवढंच म्हणाली, सर. बरं झालं. मी मगासपासून विचारतोय की मलम लावलंस का? कुठे हरवून गेली होती? त्याने जरा वरडत म्हणाला. तिने नाही ह्या अर्थाने मान हलवली. मी तुला 15 सेकंदाचा वेळ देतो. तोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर मलम घेऊन उभी राहिली पाहिजेस. त्याच्या ह्या बोलण्यावरती एका श्वासात आपल्या खोलीकडे धावली आणि अवघ्या 10 सेकंदात परत येऊन त्याच्या समोर उभी राहिली. तो मनासीच तोड हसला आणि त्याने मलमसाठी हात पुढे केला. काहीही न बोलता तिने ते मलम त्याच्या हातावर ठेवले. कालसारखेच त्याने मलम बोटावर घेतले आणि त्याच्या चेहऱ्यावर व मानेवर लावू लागला. तो इतका जवळ येऊन मलम लावत होता की त्याच्या हृदयाचे वाढलेले ठोके त्यालाही ऐकू येतील इतक्या जोरात धडधडत होते. तिने आपला श्वास रोखून धरला होता आणि डोळे घट्ट मिटून उभी होती. भीतीमुळे तिने आपले हात मुठीत आवळले होते ज्यामध्ये तिच्या साडीचा पदर चुरगळला होता.